1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून इथे जिरा घेतलेला आहे, 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून धणे, एक इथे मोठी वेलची घेतलेली आहे, अर्धा चक्री फूल, 2 छोटेवाले तमालपत्र असे तोडून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची व्यवस्थित पेस्ट होईल, दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या आणि ही जायपत्री घेतलेली आहे थोडीशी तोडून. हलका असं भाजून घेत आहे. मसाले आता मस्तपैकी हलके रोस्ट झालेले आहेत. आता काढून गॅस बंद करत आहे. यामध्येच मी आता हे बघा, हे पण सर्व मस्त थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि मग मसाले आणि कांदा, टोमॅटो, काजू सर्वाची एकत्रित पेस्ट करणार. काजू जर का घालायचे नसतील तर तुम्ही कलिंगडाच्या बियासुद्धा वापरू शकता काजूला पर्याय म्हणून. कलिंगडच्या बिया वापरल्यावर सुद्धा टेस्ट मस्त लागते. इतपत रंग आल्यावर आता गॅस बंद करते आणि हे जे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत अगोदर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काजू सर्व एकत्र मी वाटून घेणार आहे. ते आता थंड झालेलं आहे सर्व. मस्त आता पेस्ट रेडी झालेली आहे. तेल तापल्यावर भेंडी घालून घेत आहे. भेंडी आता काढून घेतलेली आहेत फ्राय झाल्यावर. आता भाजीला फोडणी देते. राई, जिरा, हिंग. यामध्ये आपण जी केलेली पेस्ट आहे ती घातलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 3 चमचे लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. मग त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ज्यामध्ये वाटण फिरवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ते सर्व पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ग्रेव्ही मस्त शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. साईडने मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये जी फ्राय केलेली भेंडी आहे ती घालून घेत आहे. मस्त मिक्स करायचं आहे. आता झाकण देऊन 2 मिनिटासाठी आता फक्त वाफेवर थोडा वेळ मी ठेवणार आहे. भाजी रेडी झालेली आहे. मस्त भाजीसोबत खायला मस्त तूप लावलेल्या चपात्या सुद्धा आता मी करून घेत आहे. कोशिंबीर आणि तळलेल्या मिरच्यांमध्ये मीठ घातलेलं आहे. मस्त आता ते मिक्स करून घेत. मस्त हिरवीगार कैरी, ओला नारळ, कोथिंबीर, मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून चटणीसुद्धा करून घेतलेली आहे. आणि हे आहे आजचं जेवण.